फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा. संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. मला आवडलं असतं तुम्हाला मदत करायला, पण माझं नुकतंच लग्न ठरलंय आणि नंतर ही कामं करणं मला प्रशस्त नाही वाटणार. काही अडचण आहे का गुरुजी? अडचण? अहो, ह्या लग्न झाला तर सर्वनाश होईल. मला माहिती होतं तू माझ्या भावना समजून घेशील म्हणून. आय जस्ट न्यू इट तू मला डावलणार नाहीस आणि माझ्या जागी दुसरी कुठलीही मॉडेल आलेली तुला चालणार नाही. बरोबर? एम आय राईट? ए, तुला तिची ऍक्टिंग नाही आवडली ना? खरं सांगू, हेमांगीचा चेहरा या जगातल्या सगळ्यात हॉरिबल चेहऱ्यांपैकी एक आहे. यु नो समथिंग, या जगात इफ देयर इज समवन हुम आय रिअली हेट तर ती फक्त हेमांगी आहे. अरे, तिने सगळं हिरावून घेतलंय माझ्यापासून, पण थँक गॉड ही असाइनमेंट तिच्यापर्यंत जाता जाता राहिली. हे मंदार, I really want to thank you. आता तिचा पडलेला चेहरा बघायला मला खरंच खूप आवडेल. हेमांगी, आता तुला तुझं सगळं गमवावं लागेल. ही तर फक्त सुरुवात आहे ग. आता मी तुझ्यापासून तुझं सगळं हिरावून घेणार आहे. तुझं सुख, तुझा आनंद, सगळं काही. अगं, हक्काच्या गोष्टींमधून बाहेर फेकल्याचं दुःख काय असतं हे तुला सुद्धा कळायला हवं ना. मंदार, अरे मंदार, काय होतंय तुला? तू काय झालं? काय नाही. हा, I'm fine. अरे
मला वाटलं होतं आपल्या दोघींच्या मैत्रीला नात्याचे संदर्भ मिळाले तर तू खुश होशील. म्हणूनच तुझ्या मुलीला न बघताच मी होकार दिला होता. हे नातं आपल्या मुलांच्या, त्यांच्या मुलाबाळांच्या, नातवंडांच्या रूपाने अखंड राहील असा मी विचार केला होता. पण नियतीला हे मान्य नसावं. आपल्या मैत्रीला नात्याचं रूप मिळू नये अशी नियतीची इच्छा दिसते. मम्मा, का केलंस तू असं? का ज्योतिषाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास आणि अंकलला नाही सांगितलंस? मग माझं आणि हेमांगीचं एकमेकांवर किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना? आणि तरी आमच्या प्रेमापेक्षा तू त्या कुडमुड्या ज्योतिषावर विश्वास ठेवलास. तुला तुझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवतीये. एकदा एका खेळण्याच्या दुकानात तू एका खेळण्यासाठी हट्ट केला होतास. तेव्हा ते खेळणं तुला घेऊन देणं माझ्या खिशाला परवडणारं नव्हतं. म्हणून मी तुला कमी किमतीचे खेळणं घेऊन दिलं. ते खेळणं मिळाल्यावर तू तुला आवडलेल्या खेळण्याबद्दल विसरून सुद्धा गेलास. आपण तुझ्यासाठी दुसरी एखादी मुलगी बघू. आणि माझी खात्री आहे तिच्या सहवासात तू हेमांगीला विसरून जाशील. मम्मा प्लीज, तू काय आता माझ्या आयुष्याशी आणि हेमांगीच्या भावनांशी खेळणार आहेस? हेमांगी म्हणजे भावली नाही मम्मा, की ही पडलेली तर नवीन आणली. अरे भावना असलेली हाडापासाची मुलगी आहे ती. कळतंय मला, पण माझा नाईलाज आहे. मी तुझा जीव धोक्यात घालू शकत नाही. हे सगळं जर का तुझ्या सुखासाठीच करायचं तर त्याची एवढी किंमत चुकून हे मिळवणं मला पटेल. आई आहे मी तुझी, जन्म दिला मी. तो काय तुझा असा अकाली मृत्यू ओढून घेण्यासाठी? कसा अकाली मृत्यू होईल मम्मा? मम्मा हे असं काही नसतं. ठीक आहे मम्मा, तुला माहिती आहे मी आजपर्यंत कधीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागलेलो नाही आणि आत्ताही वागणार नाही. फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. मला दुःखी असलेलं बघून तू स्वतः आनंदी राहू शकशील? भारती, कसला विचार करतेस ग? आपल्या होणाऱ्या बाळाचा. हे बघ, आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार करत असताना आईनं नेहमी आनंदी असायला हवं. अगं म्हणजे होणारं बाळही एकदम हसतमुख होतं, माहितीये? हसस. मला सारखी अशी भीती वाटते की आपलं होणारं बाळ खुश नाहीये, त्याला काहीतरी दुःख आहे. भारती, अगं असं काय बोलतेस तू? मला सांग, आपलं होणारं बाळ दुःखी कसं होईल? तुझ्यासारखी आई असताना दुःखी होऊ शकणार नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं का हो, आपण आपल्या होणाऱ्या बाळाला ती सगळी सुख देऊ शकतो जे आई वडील म्हणून आपलं कर्तव्य आहे?
हे बघ भारती, माझी खात्री आहे आपण आपल्या होणाऱ्या बाळाला ना सगळी सुख देणार आहोत आणि आपलं बाळही अगदी आनंदी असणार आहे. तू नको काळजी करूस. आय एम रिअली सॉरी. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला ग, पण चंद्रिका काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. मंगी, पण तू वाईट नको वाटून घेऊस. डॅड, माझं लग्न होत नाही म्हणून मी दुःखी असं वाटतंय का तुम्हाला? प्लीज तसा समज करून घेऊ नका. मला वाईट याचंच वाटतंय की तुम्हाला आनंद मिळेल असं मी काहीच करू शकले नाही तुमच्यासाठी आतापर्यंत. कधी कधी वाटतं उगीच आले मी इथे. आधीच तुम्हाला कमी टेन्शन्स होती का की त्यात येऊन मी अजून भर घातली? तू ना अगदी भारतीसारखी आहेस हेमांगी. सतत दुसऱ्याचा विचार करायचा. आज भारती असते ना तर तुला बघून तिला खूप अभिमान वाटला असता. धन्यवाद. धन्यवाद. नचिकेत आणि हेमांगीच्या लग्नात मोडता घातल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. घ्या. नाही बाई, मला तुमचे पैसे नकोत. कसा आयुष्यात पैशासाठी माझ्या ज्ञानाचा वापर मी कधीच नाही केले. हं? आज पहिल्यांदाच हातून माझ्या पाप घडता आणि ते पैशासाठी केले हिट होती तरी माझ्या मनाला लागाक नको. अजून घ्या. कसं आहे बाईसाहेब, एवढं मोठं खोटं पचवण्यासाठी या धन फार तोकडा असं वाटत नाही तुमका? ओ महेश साहेबांका जर पत्रिका जुळता त्या सत्य मी सांगलंय ना, ते याच्या 10पट पैसे देतील हो माका ते. आणि खरी गोष्ट काय हा, हेमांगी आणि नचिकेतचे पत्रिका होत ना ते 36 गुण जुळतात. तर मला असं वाटतं बाईसाहेब, माझा ऐका तुम्ही, आपण सगळ्यांनी ना महेश साहेबांका खरा काय तर सांगूया. नाही त्यातच आपला हित हा कसा. असे खरा असा बघा विचार करा. खरा असा खरा. आंबे आंबे, या भटाला लालूच सुटले. बघायचं काहीतरी कर. तुमचं नाव?
आचार्य पंडित. किती वर्ष राजवाडे मेन्शन मध्ये येत आहे? बारा वर्ष. काय काम करता? भविष्य बघतोय, पत्रिका जुळवतोय. आज इथे कशाला आला होता? हेमांगी आणि नचिकेतची पत्रिका बघाय. काय झालं? किती गुण जुळले? मला आठवत नाही. मी सांगते ना, नचिकेत आणि हेमांगीच्या पत्रिका जुळल्या नाहीत. काय झालं? पत्रिका जुळल्या नाही. कोणाच्या? नचिकेत आणि हेमांगीच्या. दहा गुण सुद्धा जुळले नाहीत. 10 गुणही जुळले नाहीत. ताईसाहेब, पैसे खरोखर माका नको तो. इतक्या वर्षाचं ऋणानुबंध आपलं. इतके वर्ष मी इथे येते. एवढी मोठी दक्षिणा माका झेपाची नाही हो. असू द्या हो. दिवाळी आहे ना, मुलांना भेटवस्तू घ्या. काय ठेवा तुम्ही. हां, असं म्हणतास? येते मी. शैला, काय झालं ग? अशी का बसलीस तू? हे तुला कुठे मिळालं? जानूकडे. जानूकडे? याचा अर्थ दीदी आणि अंबाचं बघून जानू पण असल्या फालतू गोष्टीत गुंतायला लागलीये. शैला, तिला सांग, म्हणावं या घरात असली थेरं चालणार नाहीत. आणि हे सगळं तिनं कोणासाठी केलं? हेमांगी. म्हणजे माझा असा एक अंदाज आहे, पण अजून दुसऱ्या घरातल्या कोणासाठी कशासाठी करेल ना ती? तिला गरजच काय असं करायची? मला आता हेमांगीची काळजी वाटायला लागली. मला भीती वाटते हो. जानूने हेमांगीला काही इजा पोचवण्याचा प्रयत्न केला तर? नाही नाही शैला, आपली जानू असं नाही करणार. हेमांगी तिला आवडत नाही. हेमांगीबद्दल तिच्या मनात राग आहे, हे सगळं खरं आहे, पण जानू हेमांगीला इजा नाही पोचवणार का? मी काय म्हणते, तुम्ही दीदींबरोबर एकटेच जा ना गावाला. आणि तू? मी इथेच थांबते. म्हणजे माझं घराकडे आणि घरातल्या माणसांकडे लक्षही राहील ना. शैला, तसं असेल तर आपण दोघंही इथंच राहू. नाही, नको. मला हेमांगीसाठी इथे राहणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही माझ्यासाठी जाणं कॅन्सल करू नका. पण तुम्ही जर का गेलात ना, तर तुम्हालाही बरं वाटेल ना. 2 दिवस हवा पलट होईल. जा तुम्ही. आता तर मला जायलाच हवं, कारण तू म्हणशील
तू असं बोललीस आणि लाईट्स आले, शुभ शकून आहे.